ज्या दिवशी मुलांना सुट्टी असते ना, तर दिवसभरामध्ये त्यांना काही ना काही चटपटीत खायला पाहिजेच असतं आणि आपण आई मुलांना काय बरं पटकन झटपट बनवून देता येईल, हे शोधत असतो. तर आज मी की नाही इथे छानशी ही टिक्की बनवली आहे. अगदी पटकन बनते, शिवाय घरात असलेल्या साहित्यापासूनच ही बनवता येते. आता ही टिक्की बनवण्यासाठी एका बाउलमध्ये 1 वाटी वाफवलेले मक्याचे दाणे काढून घेतले आहेत. त्यानंतर 3 मीडियम आकाराचे बटाटे उकडून हातानेच त्याला असे स्मॅश करून घेतलं आहे. ते यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून यामध्ये घालून घ्यायचा आहे. अगदी थोडीशी शिमला मिरची माझ्याकडे होती, तर मी ती बारीक कट करून यामध्ये घालून घेतली आहे. शिमला मिरची नसेल, नाही घातली तरी चालेल. आलं लसणाची पेस्ट घातली आहे 1 चमचा. 1 चमचा धणेपूड घातली आहे, लाल तिखट घातलं आहे, गरम मसाला घातला आहे, जिरे पावडर घातली आहे. चाट मसाला घातला 1 चमचा, चवीपुरतं मीठ घातलं आहे. आता यातले मसाले तुमच्या आवडीनुसार, तुमची मुलं किती तिखट खातात त्यानुसार तुम्ही घालायचं आहे. टिक्कीला चांगलं बाइंडिंग येण्यासाठी आणि कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला मिक्सरला पोहे बारीक करून घ्यायचे आहे. त्याची तयार केलेली पावडर यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. तर इथे 1 वाटी मी पोहे घेतले होते. बारीक करून याची पावडर थोडी-थोडी करून आपल्याला घालायची आहे. आता इथे आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाहीये. कारण की आपले बटाटे हे थोडेसे ओलसर असतात उकडलेले. त्यानंतर थोडंसं मी याच्यामध्ये चिली फ्लेक्स घालते आहे. त्यामुळे सुद्धा चवीला ही टिक्की खूप छान लागेल आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडीशी बारीक चिरून कोथिंबीर घालायची आहे. दिसायला सुंदर दिसेल आपली ही टिक्की कोथिंबीरमुळे आणि चवीलाही खूप छान लागेल. सगळं साहित्य व्यवस्थित आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता यानंतर आपल्याला ह्या मिश्रणापासून टिक्की तयार करायची आहे. तर हाताला थोडंसं मी तेल लावून घेतलं आहे. मिश्रण हातामध्ये घ्यायचं, त्याचा मोठा असा गोळा तयार करून घ्यायचा. गोल गोळा तयार करून झाला, की हातावर त्याला थोडंसं दाबायचं आहे आणि टिक्कीचा आकार द्यायचा आहे. आता ही टिक्की तुमच्या आवडीनुसार लहान-मोठी तुम्ही इथे बनवू शकताय. तर ही थोडीशी मी मोठीच आकाराची बनवली आहे. अशा पद्धतीनेच मी सगळ्या टिक्क्या अगोदर बनवून घेते. अशा बनवून ठेवल्या ना, की पटकन आपल्याला त्या फ्राय करता येतात. तर सगळ्या टिक्क्या मी बनवून घेतल्या आहेत. इथे इतक्या टिक्क्या माझ्या तयार करून झाल्या आहेत. आता तुम्ही याला शॅलो फ्राय करू शकताय किंवा डीप फ्राय पण करू शकता. तर मी थोड्याशा तेलामध्येच याला शॅलो फ्राय करून ते थोडंसं तव्यावरती तेल घालून घेतलंय आणि एक-एक करून आपल्याला टिक्की यावरती घालून घ्यायची आहे. तर कसं आहे, तेलकट जास्त खायला नको म्हणून मी थोड्याशा तेलावरती ह्या टिक्क्या फ्राय करून घेते आहे. मस्तपैकी एक साईड चांगली अशी भाजली ना, की ती पलटी करायची आणि दुसरी साईडसुद्धा आपल्याला छान अशी खरपूस अशी अगदी कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायची आहे. भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. जास्त मोठ्या गॅसवरती आपण ही भाजायची नाही, नाहीतर पूर्णपणे जळून जाईल. आणि आता अशा पद्धतीने सगळ्या टिक्क्या मी भाजून घेतल्या आहे, फ्राय करून घेतलेल्या आहेत. अगदी कमी तेलामध्ये अगदी पटकन असा आपला हा नाश्ता तयार झाला आहे. मुलांना टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही ही टिक्की देऊ शकता. कारण की सगळी तयारी आदल्या दिवशी करायची रात्रीची, बनवून ठेवायचं फ्रिजमध्ये सगळं हे साहित्य आणि नंतर सकाळी उठल्यानंतर फक्त टिक्की ही फ्राय करून द्यायची. झटपट तयार होते. आता ही टिक्की खाण्यासाठी तुम्ही सॉसबरोबर खाऊ शकताय किंवा शेजवान चटणीसोबतही खाऊ शकताय. तर मंडळी कशी वाटली आजची रेसिपी? आहे ना सोपी, करायला एकदम पटकन होणारी. मंडळी रेसिपी जर आवडली असेल तर कमेंट आणि लाईक करा. पुन्हा भेटणार आहोत अशा साध्या सोप्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.